तो झेंडा तुम्ही कशाने बांधला होता? मी वरी गेलो होतो त्यावेळेस काय मी जाताना त्याला बांधायला दोरी वगैरे काय नेली नव्हती. परत नंतर वरी गेल्यानंतर समजलं की आपण बांधायला काय आणलेलं नाही. हा. मग नंतर परत मी काय केलं, स्वतःच्या अंगावरचा शर्ट काढला, प्रथम तो बांधला. नंतर झेंडा आणखीन थोडासा हलू लागला. नंतर पुन्हा दुसरं काही नव्हतं बांधायला. नंतर मग स्वतःच्या अंगावरचा बनील काढून त्या बनीला पण झेंडा फडकवला, बांधला परत नंतर. तुमच्या अंगावरच्या बहिणीने तुम्ही झेंडा बांधला. मग तुम्ही वर चढताना खालून लोक तुम्हाला काय म्हणत होते का? मी निम्यामध्ये गेलो त्यावेळेस खाली असे बोलत होते. हा हा. पण माझी जिद्द होती की आपण इथं मराठ्यांचा भगवा फडकवायचा म्हणजे फडकवायचा. तुमचा पाय वगैरे काय घसरला होता का, किंवा तुम्हाला भीती काय वाटली होती का? भीती मला काही वाटली नाही, कारण की मी प्रथमतः म्हणजे मी प्लंबर आहे. मी अशी कामं भरपूर करतो दररोज, त्यामुळे मला ते एकदम इझी वाटलं. आता त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही झेंड्याला सलामी पण दिले, काय तुमची भावना होती त्यावेळेस? भगवा झेंडा म्हणजे आपला मान आहे, सन्मान आहे, अभिमान आहे. त्यामुळे झेंड्याला सलामी दिली. आरक्षणाची गरज का आहे, काय वाटतं तुम्हाला? बरेच काही गोष्टी होऊ शकतात. शिक्षणासाठी झालं, परत नोकरीसाठी झालं. तुमचा सोशल मीडियावरचा व्हायरल व्हिडिओ पाहून एक जणांनी कमेंट केली, ते डॉक्टर आहेत, ते म्हणतात की हा पट्ट्या कोण आहे झेंडा अडकवलेला, मला याला भेटायचा आहे, मला याचा सत्कार करायचा आहे. अख्ख्या महाराष्ट्रातून तुमचे त्या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती लोकांची एवढ्या प्रतिक्रिया आहेत की लोक तुम्हाला भेटायला आतुर आहेत, तुमचा सत्कार करायला आतुर आहेत. सत्कार स्वीकारचाल का? किंवा त्या लोकांच्या, ज्या लोकांना तुम्हाला भेटायची आतुरता आहे, त्यांना काय सांगाल तुम्ही? जसं की भगवा फडकावला, पण आपलं आरक्षण भेटलं, हाच माझा मान आहे, सन्मान आहे आणि सत्कार हाच मी स्वीकारतो.